विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी चॅप्टर 3 पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपदी यामधील सिंथेटिक डिव्हिजन म्हणजेच त्याला मराठीमधून आपण म्हणतो संश्लेषक भागाकार ही एक नवीन पद्धत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा, आतापर्यंत तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन किंवा संश्लेषक भागाकार ही गोष्ट आतापर्यंत कधीही पाहिलेली नाही. त्यामुळे थोडंसं लक्ष द्या. लक्ष दिलं तर निश्चितपणे तुम्हाला द सिंथेटिक डिव्हिजन हा प्रकार काय तो नक्की समजणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितपणे तुमच्या ते लक्षात येईल. आता व्हॉट इज मीन बाय सिंथेटिक डिव्हिजन आणि ती आपण केव्हा करू शकतो? व्हेन वी डू द सिंथेटिक डिव्हिजन वी हॅव टू लर्न अन इझी मेथड फॉर डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स when divisor is of the form x plus a or x minus a. म्हणजे जो आपला भाज्य असतो हा भाज्य कसा असला पाहिजे? x plus a or x minus a. मीन्स फॉर एक्झाम्पल x plus 2, y plus 2, x minus 3, y minus 3, y plus 2 like this. असा जर तुमचा डिव्हायझर असेल तरच तुम्ही सिंथेटिक पद्धतीने काय करू शकता? डिव्हिजन करू शकता. नॉर्मल पद्धतीने डिव्हिजन बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही. अशा वेळेस आपण सिंथेटिक डिव्हिजन कशी करतात ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. की तुम्ही सर्वांनी हा जर व्हिडिओ पाहिला आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे माझे सगळे पुढचे व्हिडिओज तुम्हाला ऑटोमॅटिक काय होतील? मिळून जाते. Now, to understand this synthetic division method, let us take one example, that is 3x cube plus 2x square minus 1. Let we have to write this is our dividend and this is our divisor. This is our dividend, this is our divider. Let us we have to write the dividend in coefficient form. First we have to write dividend in coefficient form. आणि we know that जर आपल्याला तो सहगुणक स्वरूपात लिहायचा आहे म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा आपल्याला जो आपला भाज्य असतो हा भाज्य हा सहगुणक स्वरूपात काय करायचा असतो? लिहायचा असतो. नाउ वी हॅव टू राईट दिस डिव्हिडंड इन कोएफिशिएंट फॉर्म, दॅट इज 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर, 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 0x minus 1. This is the standard form. पहा, ज्यावेळेस when we have to write the coefficient form, we have to write the polynomial in standard form. म्हणजे अगोदर ती प्रमाणरूप पद्धतीमध्ये आपल्याला काय करावं लागते? लिहावी लागती. आणि त्यानंतर मग आपल्याला ती जी बहुपदी आहे ही बहुपदी सहगुणक स्वरूपात लिहिता येते. दिस इज अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ द डिव्हिडंड, दॅट इज 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 1 because 3, 2, 1, 0. Now coefficient form is what is coefficient form? In bracket 3, 2, 0 and minus 1 is the coefficient form of this dividend. Now what is our divisor? Our divisor is x plus 2, means x plus 2 is equal to 0, x is equal to 2, divisor. म्हणजे आपण त्याला भाज्य म्हणतो. नाउ वी हॅव टू लर्न दी मेथड्स हाऊ टू डू द सिंथेटिक डिव्हिजन. फॉर दॅट पर्पज देर आर सम स्टेप्स अँड यू हॅव टू अंडरस्टँड दॅट स्टेप्स. फर्स्ट, ड्रॉ वन हॉरिझॉन्टल अँड वन व्हर्टिकल लाईन. म्हणजे एक पहा, अशी एक उभी रेषा मला काढायची दिसते का? आणि एक या ठिकाणी आडवी रेषा काढायची. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ वन व्हर्टिकल लाईन अँड वन हॉरिझॉन्टल लाईन लाईक दिस.
पहा मी काढली त्याप्रमाणे. दिस इज, इथं 2 रो बसले पाहिजे आपण. दिस इज फर्स्ट रो हे तुम्हाला समजण्यासाठी. इथे सेकंड रो and here is third row. Now if I draw like this, then what I have to do? I have to write the dividend in first row in coefficient form. Let us dividend 3, 2, 0 and -1. फर्स्ट स्टेप मध्ये मी काय केलं, व्हर्टिकल लाईन काढली, हॉरिझॉन्टल लाईन काढली, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो असे नावं दिले. फर्स्ट रो, व्हॉट आय हॅव टू राईट इन द फर्स्ट रो? आय हॅव टू राईट द डिव्हिडंड इन द फर्स्ट रो. ऑल्सो माय डिव्हायझर इज x plus 2. If here is x plus 2, I have to write here -2. If here is x minus 2, I have to write here +2. म्हणजे या ठिकाणी x नंतर जे आपलं पद आहे त्याला जे चिन्ह आहे ते चिन्ह इथं फक्त काय करायचं, फर्स्ट रो समजला कसं लिहायचं ते. दिस इज अ डिव्हिडंड अँड दिस इज अ डिव्हायझर. दॅट इज x इज इक्वल टू -2 हेअर. x इज इक्वल टू -2 म्हणजे -2 ने आपल्याला याला काय करायचंय, डिव्हाइड करायचंय. आणखी एखादं गणित घेतलं की तुमच्या ते पूर्ण लक्षात आहे. सेकंड रो मध्ये आपण काहीच नाही. फर्स्ट थिंग, पहिला जो आकडा असेल ॲज इट इज, टेक ॲज इट इज, दिस इज अ 3. ओके, विच वन म्हणजे जो काय आकडा असेल या ठिकाणी पहिला कोएफिशिएंट बहुपदीचा तो या ठिकाणी जसाच्या तसा आहे. नाऊ व्हॉट आय हॅव टू डू हिअर, आय हॅव टू मल्टिप्लाय -2 into 3. -2 into 3 I will get -6. -2 into 3 I will get -6. I have to write in the second row -6. Got it? लक्षात आले का बघा. -2 into 3 -6 here. Now I have to do it addition, subtraction. काय जे असेल चिन्हाप्रमाणे जे काय असेल ते आपल्याला म्हणजे हे +2 -6 इथं काय होईल -4. ओके, +2 -6 addition is -4. Again what I have to do, I have to multiply -2 into -4. इथे लक्षात -2 ने प्रत्येकाला इथं मल्टिप्लाय करून इथं संख्या लिहायची. -2 into -4, 4 to the 8 +8, right here +8 under the 0. 0 plus 8 I will get here 8. What then I have to do, I have to multiply -2 into 8. -2 into 8, 8 to the 16, that is -16. Now -1 -16, what I will get -17. या ठिकाणी आपलं सिंथेटिक डिव्हिजन काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. लक्षात आलं का पहा. परत एकदा सांगतो. टेक 3 ॲज इट इज, फर्स्ट नंबर ॲज इट इज इन द थर्ड रो. मल्टिप्लाय -2 into 3 -6, -6 plus 2 -4, -4 into -2 +8, +8 plus 0 8, 8 into -2 again -16, and -16 plus -1 -70. Now my answer is, I have to find out here quotient. What is my quotient here? What is my quotient here? Quotient is, this line is my quotient. This line is my quotient and remainder. They take last digit of our synthetic division in the third row is our remainder. म्हणजे ही आपली काय असेल, बाकी असेल. ही काय असेल, आपली बाकी असेल. येते लक्षात. आणि क्वेश्चन इज 3 -4 and 8 is our question. Understood? Now this is a coefficient form. I have to write index form. म्हणजे घातांक स्वरूपात लिहायला. index form of question is, there are 3 variables 1 2 3, means degree of this polynomial must be 2, and I have to take a variable as a x. That's why degree 2 variable x, 3x square minus 4x plus 8 is my question. And what is my remainder here?
remainder is minus 17, which is in the third row last term. Third row last term is a remainder. I hope that you will understand how the synthetic division is performed. Okay, now we have to take the examples of synthetic division which are in the practice set 3. एकदा प्रॅक्टिस सेट 3 मधलं एखादं गणित आपण सोडवलं की तुमच्या ते पूर्णपणे काय होईल लक्षात येईल. व्हॉट इज अ practice set 3.3. Let us read the question. Divide each of the following polynomial by synthetic division and write the quotient and remainder. आता पहा ह्या प्रश्नामध्ये त्यांनी लिनियर मेथडनी पण डिव्हिजन आपल्याला करायला सांगितली, पण ह्या वर्षीसाठी लिनियर मेथड ही तुमच्या सिलेबसमधून काय झालेली आहे कॅन्सल झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी मी लिनियर मेथडचे एक्झाम्पल सोडवणार नाहीये. ओनली आय हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल्स बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. नाउ दिस इज फर्स्ट एक्झाम्पल 2m² - 3m + 10 + 10 डिवायडेड बाय m - 5. म्हणजे आपल्याला इथं भागाकार आणि बाकी या ठिकाणी लिहायची संश्लेषक भागाकार पद्धतीने भागाकार करू. नाउ फर्स्ट आय हॅव टू राईट दिस डिव्हिडंड इन कोएफिशियंट फॉर्म. मग डिव्हिडंड इन कोएफिशियंट form is 2m² - 3m + 10 पहा डिग्री 2 1 0 सगळ्या टर्म्स आहेत. म्हणजेच कोएफिशियंट फॉर्म इज 2 - 3 and 10. This is a coefficient form of dividend. Now divisor is m - 5. Okay, now I have to start the synthetic division. First draw one vertical line and one horizontal line. In the first row, what I have to write? I have to write dividend, that is 2 - 3 and 10. And here is m - 5. -5, it will become here a +5. Means if m - 5 is equal to 0, m is equal to 5 येतं. म्हणून इथं या ठिकाणी मी काय घेतला 5. पहा -5 म्हणून इथं 5. जर इथं +5 असतं तर मी इथं -5 घेतलं. Now start the synthetic division. First term is as it is 2. First term is written as it is, that is written as a 2. 5 into 2, that is 10. Here is a 10, here is a -3. By adding -3 plus 10, I will get here 7. Again what I have to do? I have to multiply 7 into 5. 5 7s are 35 here. Okay. Plus 10 plus 35, I will get here 40. Last term is our remainder. Last term is our remainder and this is our quotient. What is the quotient? Quotient is 2 and 7. There are only 2 variables. That's why degree of quotient is 1. Means in index form, how we write here? Our variable is m. So take variable m, that is 2m plus 7, degree 1. Because there are 2 variables, that's why degree must be 1, that is 2m plus 7 is a quotient. And remainder is 10 plus 35. The addition is 45 here. I have done mistake. 10 plus 35 is a 45. That is remainder is our 45. I think you will understand this example very well. Let us take for your confirmation. Let us take another example of synthetic division. I will write here example number 4 in practice set 3.3. That is example is 2x raised to 4
plus 3x square plus 4x minus 2x square divided by x plus 3. This is example number 4 in practice set 3.3. Now I have to do here a synthetic division. म्हणजे मला या ठिकाणी संश्लेषक भागाकार करायचा आहे. आता संश्लेषक भागाकार करताना जो आपला भाज्य असतो, जो डिव्हिडंड असतो, तो कशामध्ये लिहावा लागतो? सुरुवातीला कोएफिशियंट फॉर्म. means the coefficient form of dividend. त्यासाठी for that purpose I have to write this in the standard form. Okay, in standard form मध्ये जर लिहायचं असेल मला, let us take degree of this polynomial is 4, means I have to write here 2x raised to 4. Okay, 2x raised to 4. एक्झाम्पल मी थोडंसं चुकीचं, 2x raised to 4 plus 3x cube plus 4x minus 2x square. येस, आता करेक्ट झालं. 2x raised to 4 then plus 3x cube. Then what I have to write? 4x or minus 2x square? I have to write here minus 2x square plus 4x plus 0. पाहता घातांक बघा, चौथा घात, तिसरा घात, दुसरा घात, पहिला घात, शून्य घात आले बरोबर. म्हणजे सगळे टर्म्स आपण या ठिकाणी लिहिले. द इंडेक्स इज 4, 3, 2, 1 and 0. Then what is coefficient form of this polynomial? That is 2, 3, minus 2, 4 and 0. This is the index form of this dividend. Now what is our divisor? What is our divisor? Divisor is x plus 3. Means if I compare with 0, x plus 3 is equal to 0, x is equal to minus 3. Now I have to do a synthetic division. Vertical line, horizontal line. In the first row what I have to write? I have to write dividend, that is 2, 3, minus 2, 4 and 0. This x is equal to minus 3 because divisor is x plus 3. That's why I have to write here a minus 3. First term is as it is 2. First term is as it is 2. 2 into minus 3, that is minus 6. Minus 6 plus 3, I will get minus 3. Now minus 3 into minus 3 plus 9. पाच चिन्हांकडे लक्ष द्या. गुणाकार करत असताना चिन्हांकडे लक्ष द्या. Take care of the signs. Minus 3 into minus 3 plus 9 minus 2, I will get here 7. 7 into minus 3, that I will get minus 21. Minus 21 plus 4, minus 17. Minus 17 into minus 3. 17 3 is a 51, that is plus 51. And 0 plus 51, I will get here a 51. Last term is our remainder. It is a remainder and this is our question. Write down question. Question म्हणजे काय, याला म्हणतो आपण भागाकार. याला आपण काय म्हणतो? भागाकार is 2 minus 3, 7 and minus 17 is our question. But this is a in coefficient form. I have to write this in index form. In index form. What is the variable here? My x. And how many variables are there? How many coefficients are there? 1, 2, 3, 4. 4 coefficients means degree of this polynomial must be a 3. That's why I have to start with 2x cube minus 3x square plus 7x minus 70. Okay, this is a question in index form. म्हणजे हा भागाकार घातांक स्वरूपात लिहिला. आणि remainder is I think 51. Here is remainder 51. That's why remainder is 51. I hope that you will understand whole method of synthetic division. From this you can solve practice set 3.3 total here.
जर एखाद्याच्या लक्षात आलं नसेल तर परत हा व्हिडिओ पहा. निश्चितपणे या ठिकाणी मी 3 एक्झाम्पल्स तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजनचे काय केलेत, सोडून दिलेत. लक्षात ठेवा, डिव्हिडंड सर्वप्रथम तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिल्यानंतरच तो आपल्याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये लिहिता येतो, हे लक्षात ठेवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ही पद्धत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कळाली असेल. यू मे गॉट दी synthetic division method. If you like my video, then subscribe the channel to get the next videos. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.